दादा दादा अभिनंदन. जसं बोललं तसंच झालं. एक नंबर करून टाकला. एक नंबर. सगळी इच्छा मला बघू दे. हा बघितलं नाही. बघा सुट्टा लागला. एक टांगेनी एक टांगेनी उभा राहून आलाय. काय बोला. खूप आनंद. थार मारला तेवढा आनंदानं झाला. 3 लाख रुपये मारले तेवढा आनंदानं झाला. पण आज कोरेगावचा गुलाल जो मिळाला मला एक नंबरचा, खूप वर्षापासून माझं स्वप्न होता आणि खरोखर आज ते खूप खूप अभिनंदन. तुम्ही मगाशीच बाईटला सुरुवात केली. तुम्ही पहिल्यांदा निकाल पाहिला आणि मग आनंद व्यक्त केला. काय सांगाल त्याच्याविषयी? सर्वप्रथम मी कोरेगाव ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन करतो की गेल्या 82 वर्षाची परंपरा आहे कोरेगाव ग्रामस्थांची आणि खरोखर आज या एवढ्या 82 वर्षामध्ये बरेचसे नंदी हिंदकेसरी झाले आणि माझ्या नंदीला सुद्धा 82 वर्षावाच जो वर्ष आहे त्या वर्षीच माझ्या नंदीने आज इथं जो कोरेगाव हिंदकेसरी आहे. हिंदकेसरी खरोखर होणं खूप मोठी गोष्ट आहे. पण कसं आहे तुम्हाला सांगतो भाऊ, आज माझ्या शंभूनी माझ्यासाठी हिंदकेसरी किताब मिळाला ही सर्वात माझ्यासाठी खूप मोठी गिफ्ट आहे. कारण का एवढ्या सहजासहज कोणाला मिळत नाही. आणि सर्वप्रथम तो सर्व जेवढे किताबे बघा ना, आता थार मारली, 3 लाख रुपयाचं बक्षीस मारलं आणि हिंदकेसरी झाला. त्याच्याकडून मला आता कुठल्याच अपेक्षा राहिल्या नाही. त्याला जो सिम्बॉल पाहिजे होता बघा, एखाद्या आमदाराला असेल, खासदाराला असेल, तो सिम्बॉल पाहिजे असतो, त्याला तसाच सिम्बॉल त्यांनी स्वतःहून लावून घेतलेला आहे आणि तो निवडून आलेला आहे. आणि वेगळाच आनंद होता. तुम्ही पहिल्यांदा स्क्रीन बघितली. स्क्रीन बघत असताना तुमच्या चेहऱ्यावरचे उत्सुकतेचे भाव वेगळेच होते. मी बघितलंच नव्हता की कितवा नंबर झाला. काय मुलं बोलली नंबर झालाय, सुट्टा सगळी मला येताना आत्मी होती. पण मला स्क्रीनवर बघायचं, मी अजून व्हिडिओ पण बघितले नाही. पण खरोखर अतिशय आनंद झाला आहे. आनंद गगनात मावत नाही एवढा आनंद झाला आहे की एखादी मोठी गाडी असेल, एखादं सोनं चांदी काही असेल, जेवढा माणसाला मिळालं एवढा आनंद नव्हता तेवढा मला शंभूनी या हिंदकेसरी मैदानात 1 नंबर मिळून दिला. मला खरोखर खूप त्याचा अभिमान झाला आहे आणि त्याचा खूप आनंद झाला आहे. कारण की ह्या भागामध्ये जेव्हा चर्चा निघेल कोरेगावच्या मैदानात 1 नंबर केला असेल तो म्हणजे शंभूने. जेव्हा लोक माझं नाव घेतील खरोखर याच्या मोठी कुठलीच गोष्ट नाही. मगाशी कुणाल दादाकडून हे काय आलं की तुम्ही दोघं वर्गमित्र आहात आणि त्याच एक निष्ठेने तो मित्रासारखा. नाही 11वीला बरोबर होता. नाही, वर्गमित्र आहे कुणाल माझा. त्याच्या वडिलांचे माझ्या वडिलांचे पण चांगले संबंध होते. ते नेहमी येत असायचे कारण का ते आपल्या नगरपालिकेत कामाला. आज कुणाल सुद्धा नगरपालिकेत कामाला परमनंट आहे आणि सरकारी जॉबवाला पोरगा आहे. पण आज बघा एक नंदीसाठी खूप स्वतःचं हे तन धन मन लावून तो नंदी स्वतः बघा गाडीहून पडल्यानंतर लागतं बिकतं. पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि एक त्याला स्वतःला एक हाऊस आहे की शर्यती आखले, त्याच्यासाठी तो शर्यती आखतो आणि माझा पहिल्यापासून मित्र आहे तो. त्याच्यामुळे आजही तो माझ्यासाठी खास राहील आणि उद्याही माझ्यासाठी खास राहील. जी जोडी सेमीफायनलला सामना झाली म्हणजे रैना आणि सोबत पाहला पाकऱ्या आणि मथुर आणि बुंगा. आज एकाच जोट्यावर आम्हाला बघायचं होतं राहुल दादा, मिलिंद शेठ आणि तुम्हाला. ते आपला भुंगा आणि मथुर चिठ्ठी उडवल्यानंतर त्या आपले किरण आप्पा शाळगाव यांची चिठ्ठी लागली. ठीक आहे, लहान भाऊ परत एकदा आहे. 3ऱ्या मैदानात सुद्धा लहान भाऊच राहिलाय. त्यांचे खूप आशीर्वाद असतात या बैलांवर आणि ते त्यांचं खूप प्रेम आहे. त्याच्यामुळे जरी नंदीन गुलाल 1 नंबर केला असेल, गुलाल राहिले, त्यांना खूप आनंद आहे. बोलणं झालं का काय? नाही बोलणं अजून काय, माझा फोनच स्विच ऑफ आहे, माझ्याकडे फोन नाही. दादा आज कोणाला समर्पित कराल आजचा मोठा विजय? आज संपूर्ण जो समर्पित करेल पहिले सर्वप्रथम माझ्या वडिलांना करेल, त्याच्यानंतर आमची संपूर्ण टीम असेल, RGR ग्रुप असेल, आमची संपूर्ण टीम असेल, माझा मित्र असेल, आमचे आगाशूची सर्व टीम असेल, माझे काका प्रवीण भाऊ राऊत नगरसेवक ते सुद्धा असतील आणि संपूर्ण जेवढे शंभूचे फॅन्स आहेत तेवढ्यांना हा काय आनंद झाला असता? वडील असते तर खूप असा आनंद झाला असता. कारण ह्याच मैदानात पप्पांसोबत मी आलो होतो तेव्हा आमच्या सोन्याने 1 नंबर केला होता. जो उत्तम भाऊकडे टिटवी होती त्याने 1 नंबर केला होता. आज वडील असते तर भरपूर काही गोष्टी झाल्या असत्या आणि वडिलांच्यासाठी हे सर्व काय चाललेलं आहे. आणि वडिलांचं नाव जर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत असेल, कारण वडिलांचे सर्व मित्र आहेत तिथे. मगाशी आनंदाप्पा मला भेटल्यानंतर पाठीवर थाप मारली की माझ्या मित्राचं नाव केलंच, हीच मोठी माझ्यासाठी गोष्ट आहे. आणि वडील असते तर अजून बरंच काही गोष्टी असत्या आणि अजून
अजून एक नंबरचे नंदी असतात. 3 पिढ्यांचा तुमचा बैलगाडी शर्यतीचा हे प्रवास आहे. 3ही पिढ्या एकदम सक्सेसफुली ठरल्यात. आता 4थी पिढी उतरवणार का? 4थी पिढी आहेत ना, माझे पुतणे वगैरे आहेत ना. बरं, म्हणजे 4थी पिढी उतरवता मी. संपूर्ण घराला शौक आहे ते बैलगाडी शर्यतीचा. आणि आमच्या महिला सुद्धा असतील, हे बैलाला शर्यती गेल्यानंतर औक्षण करतात, त्यांना चपाती भरवतील. म्हणजे एवढं प्रेम आहे बैलगाडी क्षेत्रावर आमचं सर्व कुटुंबाचं. आणि खरोखर हे आमच्याकडे खूप मोठी ही आमच्या आजोबाची देणगी आहे आणि ती आम्ही तशीच जपून ठेवली वडिलांपासून. नंतर आम्ही सर्व टीमचे तेवढेच एफर्ट्स आहेत. त्या टीमविषयी काय सांगाल? कारण टीम आहे तर सब मुमकिन आहे म्हणावं लागेल. टीमचं खरोखर या बाबतीत जर घाटावर असतील आमचे अक्षय पोळ असेल, आमचा हरी असेल, आमचा केट्या असेल, आकाश असेल आंबवडेचा आणि बरीचशी सर्व मित्रमंडळी असेल घाटावरची, ह्यांचं खरोखर या ठिकाणी घाटावर आल्यानंतर की त्या टायमात त्याची मशागत असेल, त्याचा व्यायाम असेल, त्याचा खूप असतो. मुंबईला असतील माझा भाऊ उमेश असेल, हर्षद दळवी असेल, जो सर्व पोरं असतील, आर्यन असेल, माझा भाऊ प्रतीक असेल बारका, सचिन शेठ राऊत असतील, अजून वैभव पाटील असेल, आर्यन राऊत असेल, आदित्य असेल, शुभम असेल आणि माझा लोक आणलेत बरोबर भरपूर लोक आहेत आणि माझ्यावर सर्व प्रेम करतात. 5 गाड्या आणल्यात. आणि तुम्हाला एक तुमच्या माहिती करताना एकदम माझ्या जीवाला जीव देणारा माझा मित्र सोहम, खरोखर एकदम त्याला मित्राचे खूप हे असतं की माझा मित्र नंबर झाला. मला खूप आनंद. त्या दिवशी त्यांनी सर्व मुलांना पार्टी दिली, ज्या दिवशी आम्ही इथं नंबर केला आपला शहापूरला. तुम्हाला सांगतो हे सोहम आपटे, चेतन शेठ आपटे, या चेतन शेठची 1 नंबरच बैल होती सर्व. आणि चेतन शेठच्या रायगड ठाण्यामध्ये सर्वात महाग बैल घेतला असेल तर चेतन शेठ आपटेंनी. आणि थोड्या दिवस खेळ बंद असल्या कारणाने पुन्हा एकदा सोहमला आम्ही दोघं मित्रांनी त्याच्या वडिलांचं नाव आणि माझ्या वडिलांचं नाव चालवण्यासाठी सोहमनी बैल घेतलेला आहे आता. आणि त्याला मी अर्ध्या रात्री नंदी देईन. आमचे शिरीशेठ पाटील पण असतील, सर्व मोठा ग्रुप आहे. मिलिंद पाटील असेल, नंदू भोईर असेल, सर्व मोठा. आणि सर्वात मोठा माझा मित्र भाऊ माझा राहुल पाटील. एवढा मोठा आमचा ग्रुप आहे आणि एवढ्या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे, म्हणून या विजय साध्य. चालतंय, तुमचं अभिनंदन. धन्यवाद. शेवटचा प्रश्न विचारतो, शॉटगन मेहरबान विषय काय सांगाल? कारण जबरदस्त आज स्पीड लागली. आज त्या मालकाला जर इंदकेसरी खिताब लागला, माझी सर्वात मोठी गोष्ट आहे. माझ्या शंभूला सुद्धा लागला आहे, पण त्या बिचाराला लागणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण तो बिंजोडमध्ये खूप चांगला नंदी पळतो, पण त्याला 3 फेऱ्यामध्ये 1 नंबर करणं खूप मोठा टास्क होतं. त्याच्यात 1 नंबर केला. आज खूप मोठा लक आहे. 1 नंबर केला इंदकेसरी करून. भाऊ पैरा नव्हता, काय नव्हता, काही गोष्टी नव्हत्या, तर त्याच्यामुळे आज सर्व साध्य आणून 1 नंबर झाला. ही खूप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद. मला थोडं जायचं. कुणाल ड्रायव्हर आहेत आपल्या समोर आणि हिंद केसरी झाले दादा आज. दादा नमस्कार. नमस्कार. काय मोठा आनंद आहे आज, चेहऱ्यावरती सर्व खुशी काय दिसते? हिंदकेसरी होण्याचा आनंदच वेगळा आहे. हिंदकेसरी होण्यासाठी खूप मेहनत आहे ना. खूप एवढं आनंद कोणाला पण सदा अशी नाही भेटत. एवढी ताकद, एवढा जोश, एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो नेमका गाडी हाणताना? आणि फायनलला तर काय तुम्हाला होतं काय, म्हणजे बैल तर पळतच असतात, परंतु तुमचा हात काय जबरदस्त चालतो गाडी हाणताना? काय जिद्द होती, 1 नंबर करायची, हिंदकेसरी व्हायचा जिद्द होती. आज एवढा मोठा मान पटकवलाय कोरेगावचा हिंदकेसरीचा जॉकीचा, काय सांगाल त्याविषयी? खूप आनंद आहे, खूप बोलू शकत नाही. दम लागलाय तुम्हाला अक्षरशः, म्हणजे काय सांगाल याच्याविषयी? ह्या आनंदाला तोड नाही. खूप खूप आनंद आहे दादा. सलग 3 मैदानात 1 नंबर करताय, काय आता काय सांगाल? सलग 3 मैदानात 1 नंबर करायला आनंदच आहेच. बैलांची साथ आहे, मित्रमंडळीची साथ आहे. एकट्या जीवाचा 1 नंबर नाही होत. आता फॅन्स वगैरे भेटायला येतात काय? खूप खूप फोटो काढायला होते निघत, पण हां, दम लागलाय तरी पण दम खाऊन देत नव्हते एवढे फोटो काढायला. आणि एक प्रकारे आकाश शेठ पण मगाशी म्हणाले की कुणाल ड्रायव्हर असले की आम्ही टेन्शनलेस काम असते आणि आमचा घरचाच मेंबर आहे. एक प्रकारे तो विश्वास पण ड्रायव्हरवरती दाखवणं किती महत्त्वाचं असते ॲज अ ड्रायव्हर म्हणून. आकाश आणि मी वर्गमित्र आहेत, त्याचा काही विषय नाही एवढा. त्यामुळे वर्गमित्र कसं काय बरं? कॉलेजला आम्ही सोबत होतो 11वीला. आज तीच मैत्री तुम्ही कंटिन्युअस टिकवून ठेवली म्हणा. तेच वर्गमित्र आमच्या दोस्ती आधी माझे वडील आणि त्याचे वडील एकदम जुने दोस्त, त्याच्यानंतर मी. तीच दोस्ती आज मी टिकून ठेवली आजपर्यंत. आणि त्या एक निष्ठेने तुम्ही गाडी चालवता, कारण तुम्ही असं समजता की माझा मित्राचा बैल म्हणजे माझाच बैल आहे. मी मित्राचा असं म्हणतच नाही, माझाच बैल आहे तो पण म्हणणार नाही त्याचं म्हणून, तो पण बोलेल माझाच बैल आहे. आम्ही असं समजतच नाही त्याचा बैल आहे का माझा बैल आहे. बरोबर. आम्ही कसं वाटलं आज साताराला येऊन
साताऱ्याला येतो नेहमीच, पण आज खूपच आनंद झाला. या आनंदाला तोडत नाही, बोलू शकत नाही. धन्यवाद. धन्यवाद. ओके.